प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे। आजच्या दिवसाला लाल गुलाबाला महत्त्व आहे। आज लाल गुलाबांची मार्केटमध्ये जोरदार मागणी आहे। हिंगोलीत शिवजन्मोत्सवाला सुरुवात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर ऐतिहासिक माहिती सांगणाऱ्या चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन। पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्यावर बंदी। उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी काढल्या आहेत। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये बर्ड्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया ईशान्य भारतात आढळणाऱ्या दुर्मिळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन। छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मिलिंद म्हैसकर यांच्या हस्ते। 18 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार। मुंबईतला पेटंट ऑफिस दिल्लीला हलवण्याची शक्यता। वडाळा अँटॉप हिल येथे पेटंट ऑफिस देशभरातल्या जगभरातल्या उद्योजकांकडून दरवर्षी जवळपास 1 लाख पेटंट इथे नोंदवली जातात। जमिनीच्या मालकी हक्कावरून शेतकरी आणि बिल्डरमध्ये वाद। कल्याणशीळ रस्त्यावरील नेकनीपाडा परिसरातील घटना। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, गेटवरील गर्दी कमी करा। मुख्य रस्ता आहे, गेटवरील गर्दी कमी करा। अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्या आनंददायी परीक्षा पॅटर्न अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम स्थापन। वॉर रूम मधूनच जिल्हाधिकाऱ्यांनी केली सुमारे 1000 परीक्षा केंद्रांची मॉनिटरिंग। श्रीगोंद्यातले 4 सेन्सिटिव्ह आहेत। संगमनेरचं एक आहे। डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास। 80 वर्षीय शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांनी चाकूर नगर पंचायत समोर केलं आमरण उपोषण। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। हिंगोलीच्या सेनगाव शहरात पालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम। मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केल्याने प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते। अचूक माहिती मिळवण्यासाठी आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ऐकण्यासाठी 18व्या शतकापासून रेडिओचा वापर। सिडकोतील संजय पवार यांच्याकडे जुन्या काळातील दुर्मिळ रेडिओचा संग्रहात 427 देश विदेशातील रेडिओ। नांदेडमधील महात्मा फुले प्राथमिक शाळेची आनंद नगरी उत्साहात साजरी। ज्यात चिमुकल्यांनी विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली। विद्यार्थ्यांसह पालक शिक्षकांनीही घेतला खाद्यपदार्थांचा आस्वाद। पैठण तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 166 गावांमध्ये जलजीवनचे काम सुरू। त्यापैकी 94 गावाचे जलजीवनची कामे पूर्ण। यवतमाळमधील आश्रमशाळेत फेस रीडिंग बायोमेट्रिक सुरू। वेतन बायोमेट्रिक हजेरीवरूनच काढल्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका सहन करण्याची वेळ। ऑफलाईन हजेरीद्वारेच वेतन अदा करावे या मागणीसाठी आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक देऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। LLBची परीक्षा वेळापत्रक आता बदल करण्यात आले। 20 ते 21 मार्च रोजी होणारे प्रवेश परीक्षा आता 3 ते 4 मे रोजी घेण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे। त्यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरामध्ये पाणी टंचाई आढावा बैठक। जलजीवन मिशनची कामे बोगस झाल्याने नागरिक संतप्त। यामुळे आता आमदार तानाजी मुटकुळे आणि यांनी अधिकाऱ्यांना पाणी टंचाईबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून मोठी कारवाई। 4.25 कोटींचं सोनं मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आलं। या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली। पुण्यातील PMPLच्या ताफ्यातील बसची संख्या वाढणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी 1000 बस मिळणार। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 500 बस घेण्याचा निर्णय। महाकुंभमुळे प्रयागराजला जाण्याचे विमान भाडे विदेशातील विमान तिकिटापेक्षाही महाग। महाकुंभमुळे प्रवासी संख्या वाढल्याने विमान तिकीट दरात तिप्पट वाढ। नागपूर ते प्रयागराज विमान तिकिटाचा दर 31,000 रुपयांच्या वर।
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिटवरील कामाला गती. आता कळंबोली सरकारवरील आता वाहतूक कोंडीमधून वाहन चालकांना मिळणार दिलासा. लवकरच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार. पैठण तालुक्यातील वडवाळी येथील शेतकरी लक्ष्मण बडे यांच्या शेतात कापूस वेचणी पूर्ण. यावेळी डॉक्टर दीप्ती वाडगावकर यांनी शेतकऱ्यांना केलं मार्गदर्शन. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित. हिंगोलीच्या बाजारात शेतकरी टरबूज विक्रीसाठी दाखल. सध्या 20 रुपये प्रति किलो दराने टरबूज विक्री. यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी चिंतेत. बुलढाणामधील धानोर महासिद्ध महाराजांच्या यात्रेला सुरुवात. महासिद्ध महाराजांच्या पादुकांची मिरवणूक. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात गावदंग. सलग आठवडाभर चालणाऱ्या यात्रामध्ये पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत आहेत. नवस पेटण्यासाठी आगीच्या निखाऱ्यावर चालण्याची परंपरा. हिंगोलीच्या बाभुळगावमध्ये अघोरी परंपरा आजही कायम. अकोल्यात साठवून ठेवलेल्या कापसावर डस्ट माइट्स किड्यांचं आक्रमण. कापसाचा उत्पादन खर्च परवडत नसल्याने यावर्षी किमान 10,000 रुपये क्विंटल दर मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. पाकिस्तानमध्ये यंदाच्या वर्षात पोलिओचा दुसरा रुग्ण आढळला. पहिला रुग्ण खैबर पख्तूनख्वामध्ये आढळल्यानंतर आता नवा रुग्ण सिंध प्रांतात आढळला. पाकिस्तानमध्ये मागील वर्षी पोलिओचे 74 रुग्ण आढळले. चीनी विमानांवर ऑस्ट्रेलियाचा आक्षेप. विमानाने अचानक मार्गात येत धूर सोडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण. कॅनबेरा आणि बीजिंग या दोन्ही ठिकाणच्या चीनी कार्यालयांमध्ये तक्रार. जर्मनीच्या म्युझिक शहरात कारने अनेकांना चिरडलं. दुर्घटनेमध्ये 28 जण जखमी. कारचालक पोलिसांच्या ताब्यात. काबूलमध्ये मंत्रालयात स्फोट. एका व्यक्तीचा आत्मघाती स्फोट करण्याचा प्रयत्न. सुरक्षा रक्षकांनी त्याला हेरला आणि गोळ्या घालून ठार मारला. गोळीबारामुळे स्फोटकांचा स्फोट होऊन 1 जणाचा मृत्यू, 3 जण जखमी. अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न. शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांचे बैठकीला प्रमुख मार्गदर्शन. जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मोठ्या संख्येने गर्दी. मेघना बोर्डीकर यांनी जिंतूरमध्ये घेतला जनता दरबार. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा बोर्डीकरांकडून प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस आज प्रयागराजमध्ये गंगेत स्नान करणार. मुख्यमंत्री रात्री उशिरा दिल्लीला रवाना. अमेरिकेत एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. मोदी आणि मस्क यांच्यात उद्योग वृद्धी, व्यापार यावर झाली चर्चा. भारतासह सर्व देशांवर जशास तसे कर लादले जातील. पंतप्रधान मोदींना भेटण्याच्या 8 तास आधी ट्रम्प यांची घोषणा. मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद. सकाळी 10 वाजता घेणार पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेमध्ये उपोषणाची भूमिका करणार स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.